श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर यंदा 17 मे रविवारपासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि हा अधिक मास सोमवार 15 जून रोजी समाप्त होईल. हा अधिक मास दर 3 वर्षांनी येतो, ज्याला की मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना म्हणून देखील संबोधले जाते. या अधिक मासात भगवान विष्णूंची अधिकाधिक सेवा केली जाते, कारण भगवान विष्णू या अधिक मासाचे स्वामी आहेत. या महिन्यात जेवढी अधिकाधिक सेवा आपण भगवान विष्णूंची करतो, त्याचे फळ आपल्याला अनंतपटीने मिळते. माता लक्ष्मीला देखील भगवान विष्णूंची सेवा ही अतिप्रिय आहे, म्हणून जो कोणी भगवान विष्णूंची सेवा करतो त्याच्यावर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. तर ह्या महिन्यात भगवान विष्णूंची कोणती कोणती सेवा आपण केली पाहिजे हे आपण जाणून घेऊया. तर या महिन्यात सर्वप्रथम जी भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आपण करू शकतो ती म्हणजे सत्यनारायण. हे सत्यनारायण ह्या अधिक मासात तुम्ही कधीही केव्हाही संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प घरच्या घरी करू शकतात. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे 1, 3, 7, 5 किंवा 51 किंवा 108 तुम्हाला शक्य असेल तेवढे सत्यनारायण तुम्ही या महिन्यात करू शकतात. त्याचप्रमाणे ह्या अधिक मासात तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचे दररोज दिवसातून 1, 3 किंवा 11 वेळा तुमच्या सवडीनुसार यथाशक्तीनुसार तुम्ही पठण करू शकता. ज्यांना वाचणे शक्य नाही ते फक्त शांत मनाने एकाग्रचित्ताने हे व्यंकटेश स्तोत्र व विष्णू सहस्रनाम श्रवण देखील करू शकतात. व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत आणि प्राकृत दोन्हीपैकी कोणत्याही वाचन तुम्ही किंवा श्रवण तुम्ही करू शकता, हे ज्याची त्याची वैयक्तिक इच्छा राहील. तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत किंवा श्रवण करत करत बाळकृष्णावर तुळशीची पाने किंवा मंजुळा अर्पण करू शकतात. तसेच बाळकृष्ण किंवा सत्यनारायण किंवा बालाजी किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही दररोज जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत ह्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करू शकतात. तुम्ही विष्णुयाग देखील ह्या महिन्यात करू शकतात. जर या सर्वांपैकी काहीच शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान विष्णूंच्या मंत्राचा यथाशक्ती यथाकालीन जप नामस्मरण जरी या महिन्यात शुद्ध अंतकरणाने केले तरी देखील त्याचे अनंतपटीने फळ तुम्हाला मिळते. कारण शेवटी आपण किती सेवा पारायणे करतो ह्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे ते हे की आपण जी काही सेवा करत आहोत ती किती श्रद्धेने भक्तीने शुद्ध अंतकरणाने करत आहोत. तर नक्कीच प्रत्येकाने जेवढे शक्य असेल तेवढे अधिकाधिक भगवान विष्णूंची सेवा ह्या अधिक मासात करा, एवढेच मी विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.